त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि मनापासून समाजाच्या वतीने प्रयत्न केला. मी असा माणूस आम्ही कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू, पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवानगी पाहिजे. सन्मानाने या गरिबांच्या मित्राला न्याय देण्याचं काम करा, हे समाज तुमचं कौतुक करेल. आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची आहे. पवित्र शिवनेरी गडाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे. आणि ते जे आंदोलनात सहभागी झाली त्यांच्यासाठी आणि जे गरीब या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का. मराठ्याच्या आंदोलकानं संयम आणि शांतता ठेवायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर 5,000ची परवानगी तुम्ही सगळ्यांनीच तिथे जाऊन काय करायची गरज नाही. तिथे जे कोणते ग्राउंड घेतील ते तर बाकीच्या कच्चून घ्यायचं झोपायचं. त्रास दिला आमचं कसं तिथे सोपं, पण आर्मीचं वागायचं नाही. कायद्याचं पालन करायचं, न्यायदेवतेचं पालन करायचं. तुम्ही जर आर्मीच्या वागला तर तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतो. समाजाने आपल्याला घरून पाठवलं मुंबईला, पण असं आहे हे लेकरं आपल्या समाजाला न्याय देतील. ही अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या ठिकाणी ओळखा. तुमच्या थोड्या मोठ्यापणामुळे आपला समाज संपता कामा नये. हातात तोंडाला आलेला घास, जवळ आलेला विजय घालू नका. तुम्हाला हात विनंती व्हायची. महिन्याला 5,000 आजांबाजांना 4,000 भेटू काय, आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू. ते 5,000 गेले तर दुसऱ्या 5,000 मिळतो. किती सोपं. पण सगळे तर म्हणले नाही मला आझाद मध्ये काय करतो. आझाद मध्ये भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या. या संयमामुळे 70 वर्षात पुढे मिळणार आरक्षण 3 करोड रुपये ठरणार असं दिलं आपण आत्तापर्यंत. तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा. पोलीस म्हणजे फक्त 5,000चा बाकीची बघा कितीच बसायचं मांडी घालून. तुम्हाला काय करायचं मी हल्ला का, मग तुम्ही सांगा द्या. तुम्हीच गेले आणि तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले, मग नाही आपले कोणी ना कोणी मांडी घालून बसले ना, इतकं चाटावर गोष्टी ठेवायची. आता आज मोठा धंदा पण आपल्याला कोणी उठतो, आपण हेतमध्ये राहायची धावण्याची त्याला काय. मग काय आता आपला ही ग्रामीण भाषा इंग्रजी मध्ये घर लावले. आता काय करावं असं भाषा काय करावं. आता मी काय ये शिक्षण म्हणून आता ऍडजस्ट म्हणून म्हणून मला चांगलं मी खरं करत नाही. कष्ट करणारे शेतकरी असं मराठ्यांची आवड पैदाशी नाही. मी आपल्या इमानदारीला करतो, इमानदारीला बोलतो आणि त्यांच्याकडे बघतो. ते मध्ये मॅनेज करू आहे ना, नाही पाहिजे मला पदन पैसे काय म्हणायचं. म्हणून मराठ्याचं लोक समजून घ्या. हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्याच्या पोरासाठी आहेत आणि खरी असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी काय करायचं ना 5,000 बसू. बाकीचे ते म्हणले की बघा तिथे जवळ राहू दे. तर तुम्ही म्हणते तर लक्षात ठेवा. बाजू दुसऱ्या काय फरक पडला आपला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मी सगळं बोलायचा विषय नाही. आज 50-60% आपण केलेले आंदोलनाच्या डावे कारण जिंकायचंय म्हणून. तर गेला मागच्या दबा महाराष्ट्रातलं मुंबईत आलं म्हणून समजायचं. उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावण्याची पाहायला म्हणून समजायचं. आणि लय त्रास दिला झोपाटलं झोपडलं
महाराष्ट्रात फिरून देतात माय मावल्या सर्व मराठी लागतात पण शांत होते त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही आणि पोलिसांना सहकार्य करायचं काय होतं आपले त्यांना आपण वाटत